जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। हनुमान जयंतीनिमित्त जामनेर तालुक्यातील माळपिंपरी गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या पावन दिनानिमित्त गावात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीची मिरवणूक संपूर्ण गावातून भक्तिभावाने काढण्यात आली। यानंतर गावातील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। या कीर्तनात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेतला। धार्मिकतेने भरलेला या कार्यक्रमात वातावरण मंत्रमुग्ध झाले होते। कार्यक्रमानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महिला, पुरुष, वृद्ध आणि लहानग्यांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला। गावकऱ्यांच्या एकत्रित सहभागातून हा सोहळा अत्यंत शांततेत आणि श्रद्धेने पार पडला। पालखी येत होती ना, पालखी वेळ देता बघा आरती घातली राधे
हॅलो, रामकृष्ण हरे. आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार 19 मध्ये केला होता. तसेच त्या दिवसापासून आम्ही सर्व गाव मिळून अगदी असा उत्सव करतो की एकदम सर्वांना पटेल असा. तसेच आता थोड्याच वेळात कीर्तन सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे आणि आपण प्रत्येक वर्षी हा उत्सव असाच करत राहायचा आहे अशी भगवंताजवळ मागणी मागायची आहे मला की माझ्या गाववासियांना अशी सुप्रती असो या कार्यक्रमाची. या गावच्या लोकांबद्दल मी कित्येक बोला असं वाटतंय मला, पण कसं 1 2 3 4 सत्य करू लागता मला. अगदी देवी एकदम दणदणीत सगळे सत्य एवढं भरभरून सहकार्य त्यांचं आम्हाला. माळपिंपरी ग्रामस्थाच्या वतीनं आमच्या गावामध्ये आज हनुमान जयंती सगळ्यांच्या प्रेमापोटी सगळे लोक गावातून पोळ्या बनवून आणता, आंब्याचा रस ठेवलेला आहे आणि सगळे भाविक भक्त इथे जमलेले आहे. त्यांच्या वतीने इथे कीर्तनाचा कार्यक्रम खूप चांगला ठेवलेला आहे. तरी आम्हाला सगळ्या गावातून सहकार्य असल्यामुळे आम्ही एवढं मोठं कार्य करू शकतो. नाही तर गावाची लोकसंख्या जवळजवळ 5-5.5 पोत्याची आहे. तरी सुद्धा आमचं गाव कुठल्याही कामात कमी पडत नाही. आणि आम्ही जे हनुमानचं मंदिर बनवलेलं आहे तर बाहेरून कोणाजूनही रुपया घेतलेला नाही, पूर्ण गावाच्या वतीने बनवलेलं आहे. सगळ्या लोकांना सहकार्य केलं आहे, गरीब असो, मोठा असो, श्रीमंत असो, आणखीन कोणी असेल, पण सगळ्या लोकांना आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. त्यामुळे आम्ही हा जो उत्सव आहे आजचा बजरंगबलीचा तो खूप आनंदानं एखाद्या लग्नापेक्षा बी चांगल्या पद्धतीने साजरा करून त्याची भरभराटी हो अशीच मी देवाला प्रार्थना करतो. आणि जय हिंद. पवनपुत्र हनुमानाचं या ठिकाणी आपल्या संस्कृतीनुसार प्रत्येक गावामध्ये वेशीमध्ये मंदिर आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये देखील भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी होतं. परंतु ते काही कालांतरानं थोडं खराब झालं होतं. त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी निर्णय घेतला की या आपल्या मंदिराचं असं भव्य दिव्य असं मंदिर व्हावं. अनेक लोक या ठिकाणी, सर्व ज्येष्ठ लोक या ठिकाणी बसले आणि गावातून वर्गणी करून जवळजवळ 20-21 लाख रुपयामध्ये एक मोठं असं भव्य दिव्य मंदिर बांधलं. तेव्हापासनं हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त गावामध्ये गाव भंडारा करायचा आणि तो कसा करायचा तर आगळ्या वेगळ्या पद्धतीने करायचा. त्यामुळे गावामध्ये मागच्या वर्षी पुरणपोळी आणि खीर रसोळी असा कार्यक्रम झाला. त्यामुळे काही भाविकांना वाटलं की याच्यापेक्षा देखील आपण आंब्याचा रस केला तर कसं होईल. त्यामुळे यावर्षी खरोखर माया माऊलींनी पुरणाच्या पोळ्या घरून आणल्या आणि गावकऱ्यांनी आंब्याचा रसाचा भजे वगैरे असा आगळा वेगळा असा कार्यक्रम आणि एक भंडारा, संपूर्ण गाव भंडारा असून ते 1-2 आणि काय कमी नसून जास्तीत जास्त संख्येत या ठिकाणी केला आणि संपूर्ण दिंडी सोहळा वगैरे आणि आता कीर्तनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर भंडारा होईल असं सर्व गावाचं या ठिकाणी सहकार्य असतं. असं सहकार्य लाभो अशी सदिच्छा करतो. आणि जय श्रीराम. माळपिंपरी गावाच्या नावाप्रमाणेच आमच्या गावामध्ये एक असा संपूर्ण वसा ठेवलेला आहे. आमच्या गावामध्ये कुठलाही उत्सव असो, वाल्मिक जयंती असो, शिवजयंती असो, भीम जयंती असो, अण्णाभाऊ साठे जयंती असो, हे संपूर्ण गावाच्या वतीनं आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम करतो. आमच्या गावाची परंपरा हे 150 वर्षापासून किती सांप्रदायिक आहे. सांप्रदायिकप्रमाणे आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार 19 आमचे रामलाल बाबांनी सांगितला की 19व्या वर्षी या मंदिराचा जीर्णोत्सव झाला. तोच जीर्णोत्सव आम्ही आता मागील 2015 मध्ये करला. त्या दिवसापासून आम्ही या भव्य मंदिराच्या नावानं एक महाप्रसादाचा कार्यक्रम करतो. इथे आम्ही छोट्या मोठ्या कुठल्याही धर्माचा, जाती धर्माचा कार्यक्रम असो, आम्ही संपूर्ण लोक जमून
सगळे वर्गणीतून आणि सगळ्या महापरिषदाचा संपूर्ण गावालाच सगळ्या गावाचीच मदत असून सगळं गाव मंडळी महापरिषदाचा कार्यक्रम करतो. असं आहे आमचं माळपिंपरीचं आमचं एक परम पुण्य आहे की आम्ही ह्या गावामध्ये जन्माला आलो आणि संस्कृतीप्रमाणे संस्काराप्रमाणे या गावामध्ये आम्ही सगळ्याच कार्यक्रम आम्ही घडवून आणतो. आणि संपूर्ण गावाच्या वतीनं मी खरं तर गावाचा आभार मानतो की एवढं मोठं गाव असून इथे 3000 लोकांची लोकवस्ती असताना आजपर्यंत आमच्या गावामध्ये भीम जयंती असो, अण्णाभाऊ साठे जयंती असो, संपूर्ण गावाला गावपंगत दिली जाते. असा इथे कुठलाही भेदभाव नाही, संपूर्ण समाजाला धरून चालून सगळे उत्साह आज आम्ही एक इतका मोठा जातीवाद असताना या माळपिंपरी गावामध्ये कुठल्याही सांप्रदायिकमध्ये कुठल्याही धर्मामध्ये सगळे लोक गोडी गोविंदाने येऊन सण हा उत्साह सगळे लोक साजरा करतात. आणि मी या गावाच्या सगळ्या लोकांचा मनस्वी आभारी आहे. आणि आज हनुमान जयंती निमित्त सगळ्या गावाला मी शुभेच्छा देतो. एवढं बोलून इथे थांबतो. जय हनुमान. पवनपुत्र हनुमान राजा आज यांच्या जयंतीनिमित्त आमच्या माळपिंपरी गावामध्ये सार्वजनिक महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. गावात दिंडीचा सोहळा हनुमंत राजाची प्रतिमा घेऊन दिंडी सोहळा काढण्यात आला आणि या दिंडी सोहळ्यामध्ये संपूर्ण गाव सहभागी होऊन तसेच या ठिकाणी आपल्या या सभा मंडपामध्ये आज महाप्रसादाची पंगत म्हणून सण आंब्याचा रस आणि पुरणपोळी असा नैवेद्य आपला हनुमंत राजाला देऊ सण आणि गाव भंडारा गावातून ग्रामस्थांचे काही देणगी स्वरूपात घेऊन सण त्यांच्या सगळ्याचा सहभाग या ठिकाणी असून या जयंतीनिमित्त सर्व गाव एक ठिकाणी येऊन सण आज आपला हनुमंत राय यांची जयंती सर्वांच्या वतीनं साजरी करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी सर्व गावाचा आभारी व धन्यवाद. आपल्या गावातील हे जुनी परंपरा आहे, पण आपलं मंदिराचा जीर्णोद्धार करल्यापासून आम्ही मोठा कार्यक्रम करायला लागलो. नाही तर पूर्वीपासून आम्ही रात्री 5 वाजता इथं येऊन भजन करायचो. म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी जन्मोत्सव करायचो, भजन करायचो. पण आता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यापासून मोठा कार्यक्रम करायला लागलो. नाही तर ही परंपरा या म्हाताऱ्यापेक्षाही म्हाताऱ्यांना तेच करलं. म्हणजे अगदी जर मंदिर बांधलं असेल तर हिची परंपरा अशी आहे सकाळी 5 वाजता भजन करायचं. पण मंदिर बांधल्यापासून आम्ही हा कार्यक्रम बी सुरू करला. गाव पण घेत होते. मागच्या वेळेस बी खीर रसोई वगैरे सगळं होतं. आमदार आंब्याचा रस भजे सगळं व्यवस्थितशीर आहे. आमच्या गावात 5 सप्ते होता. 5 सप्त्याच्या गावपंक्तीच होता. 5 सप्ते होता. 5 सप्त्याच्या गावपंक्तीच होता. मी स्वतः भक्ती मंडळ अध्यक्ष आहे. स्वतः येणा घेऊन कीर्तन सुरू करतो. सगळे कामं आहे संप्रदायाचे स्वतः पाहतो. यांच्याबरोबर सगळे बरोबरच हजर राहतो. काही तर आमचं गाव सगळं दिलखुश मनानं या कार्यक्रमाला सहकार्य करतं. घरी कोणाच्या जायचं काम नाही. वर्गणी मागेली स्वतः ते आधी आणून देतात. फक्त आपण झटके म्हणजे आपण स्वतः झटके घेऊन करायचं एवढंच. नाही तर लोक घरून पैसे आणून देतात आणि सगळे लोक याचं सहकार्य. पवनपुत्र हनुमान की जय सियावर रामचंद्र की. हे मंदिर 2019 मध्ये याचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि हे गावकीच्या वतीनं सर्वांनी वर्गणी माध्यमातून हे मंदिर उभारलेलं आहे. आणि या सर्व गावामध्ये कुठेही कोणाला वर्गणी मागायला जायचं काम नाही. स्वतः आम्ही 4-5 लोक या मंदिरामध्ये जोटून पूर्ण काम केलेलं आहे. आमच्या गावाचे आभार तेवढे कमी पडते. आमचं गाव एकदम आनंदी उत्साहित आहे. हनुमान जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम होतो आज सर्व गावाच्या वतीने सर्व गावाचे एकूण एक माणूस आबालवृद्ध सगळे ते मिळून सनी एकदम आनंदात सहकार्य करतात. आणि आमच्या गावाचे आभार मानतील तेवढे कमी पडतील तेवढे आमच्या गावातील मंडळी सगळे एकदम आनंदात आहे. आणि हनुमान जयंतीनिमित्त सप्त्यानिमित्त सगळ्या गोष्टी आमच्या गावात एकाच मताने होतात आणि सगळे कामांचे साथ दिल्याने चालतात. आमच्या गावातील ग्रामपंचायतचा सदस्य असो, आमच्या गावात सोसायटी सदस्य असो, आमच्या गावातील जे पदाधिकारी असो,
सगळे एका मताने शेतकरी वर्गात लोक असो सर्व एक मताने सर्व काम करून सगळी एकदम आनंदी आनंदात कार्यक्रम पार पडतो. धन्यवाद. मे होऊन ग्रामेच्या त्या शक्ती दैवताला नमस्कार माझा दया रामकृष्ण हरी जय राम अंजनीने तो सेविला
अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्य उदय समयासी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी कपी रूपी प्रकटला नामा म्हणे म्या वंदिला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा विवेकाने जाणे सुमृत समाज टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले लसत भक्तीने तरतरविला दयाने शाते विमलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा नूरला धलो पावन झालो चराचरे महान मंगले करुणा कृपाळे पुत्र वत्सले दीन दयाळे भाग्य तो करुणा दीन वत्स में मुक्ताई अंबिके शरण तुला में मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ अधिशक्ती जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूढजन काय माझी वाणी मानेल संतासी रंगो चित्तासी आपुलिया सेवेसाठी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ठाला विठ्ठला विठ्ठला पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी बघा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जो काही कीर्तन रूपी सेवेचा योग आहे तो कोणत्या निमित्ताने सर्वांना माहिती आहे जाणीव आहे कल्पना आहे की आजचा दिवस आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आजच्या दिवशी सूर्य उदय होत असताना महान भगवत भक्त प्रभू रामचंद्राची सेवा करणारे हनुमंतराय ते प्रगट झाले। त्यांची काय आज जयंती हनुमान जयंती। त्या निमित्तानं आपल्या गावामध्ये होणारा हा उत्सव त्याचा आवाज व्यवस्थित करा। आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे दर वर्षाला अनुसरून होणारा हा उत्सव
माडपिंपरीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे महाराज. एक एक मंदिर एकापेक्षा एक होऊन राहिले. जसे घरं होऊन राहिले घर, तसं मंदिरही तसेच होऊन राहिले. गावाला शोभेल असं हनुमंतरायाचं मंदिर झालं. कळसही तसाच झाला आणि मंदिरही तसंच झालं. गावाला शोभेल असं मंदिर झालं. म्हणून पहिल्यांदा धन्यवाद देतो. जोरदार टाळी वाजवा गावकऱ्यांकरता. तर हा खेळ एकट्याचा फक्त पुढे कोणाला तरी व्हावं लागतं. जे पुढे झाले त्यांनाही धन्यवाद. पुढे झाल्याशिवाय होईल का? माजरच्या गळ्यामध्ये घंटा बांधण्याकरता कोणीतरी पुढे लागतो. तसं सत्कार्य करण्याकरता कोणाला तरी पुढे व्हावं लागतं आणि मग बाकीचे सगळं गाव सहकार्य करतं. सर्वांच्या सहकार्यातून भव्य अशा प्रमाणामध्ये हनुमंतरायाचं मंदिर या ठिकाणी आपण पाहिलं आणि तो उत्सव आपला सुरू झाला. जोडजोड आपल्या मंदिराच्या कामाकरता जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात ते बांधूनच पूर्ण झालं. 28/2/2017 आलं का लक्षामध्ये? म्हणजे 17 सालामध्ये ते बांधून पूर्ण झालं. 17 हे 18 19 17 18 19 20 21 22 23 आणि 24 जोडजोड हे 25 सुरू झालं. म्हणजे 9 वर्ष झाली. आणि तसा पहिलेही उत्सव आपला हनुमान जयंतीचा होतच होता. मंदिर झाल्यापासून अजून थोडा भव्य प्रमाणात व्हायला लागेल आणि आता तर खूपच भव्य प्रमाणात. मला तरी असं वाटतं की जामनेर तालुक्यामध्ये हा पहिला उत्सव असेल असा. कीर्तन होता, भजन होतं, हा भाग वेगळा हनुमान जयंतीच्या निमित्ताने. पण संपूर्ण गावाला रसाची पंगत आणि पुरणाच्या पोळ्या हा पहिला उपक्रम. मी मागच्या कीर्तनातही बोलून गेलो की माडपिंपरीवाल्यांनी सुरुवात केल्याशिवाय बाकीच्याकडे सुरुवात होत नाही. जामनेर तालुक्यातच काय पण या परिसरात सर्वात मोठा सप्ताह 2004 मध्ये, बरोबर आहे ना? साल 2004 मध्ये सर्वात पहिला जर सप्ताह करणारं गाव कोण असेल जामनेर तालुक्यात तर ते माडपिंपरी गाव आहे. हा आदर्श आपल्या गावाचा. हो, अगदी जे बुद्रुक मंडळी होती, जुने टाळकरी आमचे, त्यांचा सहभाग होता. नवीन जे होते ते महाराज वगैरे सगळे इकडे, कृष्णा महाराज आहे आमचे, विकास महाराज, राव वगैरे सगळे जे आहे यांचा काय होतं तिथं असे फोर्समध्ये होते ना तो. आणि हे जे कार्यकर्ते गावातले पुढारी जेवढे आहेत त्यांचाही भरभरून सहभाग, जुन्या टाळकरी मंडळीचाही सहभाग आणि नवीनचाही. तसा सप्ताह झाला नव्हता जामनेर तालुक्यामध्ये अजून. आता भरपूर करत असतील. पण पहिला सप्ताह करणारं गाव जर कोणतं असेल तर ते गाव म्हणजे माडपिंपरी गाव. आणि पहिला रसाची पंगत, पहिली लग्नात कोणी दिल तो भाग वेगळा. पण हनुमान जयंतीच्या निमित्ताने पहिली रसाची पंगत आणि पूर्णाच्या पोळ्या करणारं गाव जर कोणतं असेल तर ते गाव माडपिंपरी गाव. बघा, आणि भजेही आहे त्याच्याबरोबर, कोरडही पापड भजे. अरे पाहुणचारच आहे तो. कसं देव कृपा करणार नाही तुमच्यावरती? देव भरभरून देणार आहे तुम्हाला, काहीच कमी पडणार नाही. जो व्यक्ती देवाकरता कमी पडू देत नाही, जे गाव देवाकरता कमी पडू देत नाही, देव त्यांच्याकरताही कमी पडू देत नाही. म्हणून या कार्यकर्त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मागच्या वर्षी योग आला होता पण तो तिकडचा काला थोडासा आम्हाला नडतो. समजून सांगितलं आमचे रामराव पाटील, उल्लेख भाऊ वगैरे जे जुनं मंडळ होतं यांना म्हटलं का हो आता ह्या असं आहे वा. नाही म्हणे, तुम्ही असाल तर कीर्तन होईल, तुम्ही नसले तर मग कीर्तन. प्रेमही आहे गावाचं तितकंच. आणि या प्रेमाच्या पोटी आदिशक्ती मुक्ताईचं मंदिर गावकरी ठरून कुठेही बांधा. ऐका,
मुक्ताईचं मंदिर, आपण मुक्ताईचे वारकरी आहे, मुक्ताईच्या परिसरातले. आणि मी कानघुस अशी ऐकली पाटील की मुक्ताईचं मंदिर आपल्याला आपल्या गावामध्ये करायचंय. कुठेही करा, जे गावकरी योग्य ठरवतील त्या जागेवर करा, पण त्याची मूर्ती मी देणार आहे. आईसाहेबाची मूर्ती कोण देणार? तुम्हाला पटलं तसं टाका, तुम्हाला पटेल तिथं टाका, फक्त मला सांगा इतके पैसे द्या, तितके देणार. बरोबर आहे की नाही? आईसाहेबाची मूर्ती तुम्हाला देणार. हो, आता कालच मी 3 मूर्ती दिल्यात तुमच्या गावामध्ये. ती आईसाहेबांची मूर्ती, ज्ञानोबरायांची मूर्ती आणि एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणून तयार आहे. कुणीही गावाला द्यायची, कारण आपण जे काही करतो, काही आपली कमाई येते, संसारिक शेताचा काही येत असेल, कीर्तनाचा येतो, त्यातला पंचमामा हिस्सा आपण दान धर्मामध्ये खर्च करतो. हे काय आहे? शास्त्र आहे. या नियमाला अनुसरून काहीतरी सत्कार्य आपल्याही जीवनामध्ये घडलं पाहिजे. आपल्या प्रपंचातल्या कमाईतला पंचमावा हिस्सा नेहमी दान करत गेलं पाहिजे. म्हणून या नियमाला अनुसरून तुम्ही जागा तुम्हीच ठरवा, गावकरी तुम्हीच पूर्ण करा. आणि सुरुवात झाली मंदिराला की मला सांगा, मी मूर्ती घेऊन येतो तुमच्याकडे, काहीच टेन्शन नाही. तुम्ही सांगा कुठं टाकायची, कसं करायचं, मूर्ती मिळून जाईल. एकच कार्यक्रम आहे महाराज आपला. कार्यक्रम किती आहे? एकच कीर्तन आहे, सप्ताह नाही. तरी सप्ताहासारखं सगळं वातावरण या ठिकाणी आहे. गाणारे वाजवणारे सगळे आपल्या गावातीलच मंडळ आहे आमचं. आमचे वाजवणारे मृदंगाचार्य, काय नाव? अनिल महाराज बघा, ते सुंदर वाजवणारे. आमचे बरोबर आलेले जगदीश महाराज, इकडे जितेन महाराज, तुकाराम महाराज, सुभाष महाराज, आमचे विकास महाराज, इकडे कृष्णा महाराज गायक, मामा इकडे दुसरे मामा, इकडे आमचे राव, इकडे पंढरी भाऊ, हे आमचे गायक सुंदर आपल्या गावातले. काय हे पंढरी का? हे पंढरी का? बस बस 2 पंढरी झाले आपल्या गावात. आमचे हे दुसरे महाराज काय? अंकुश महाराज. कुठले? शेगाव. गाव प्रॉपर कोणतं? पारस. बाबा सुंदर असे गायक आहे. दुसरे आमचे अशोक महाराज, सुधाकर महाराज, शुभम महाराज, तोही गायक आहे सुंदर आमचा शुभम. नंतर आमचे इकडे राव, विनेकरी महाराज, सगळे महाराज खाली बसलेले आमचे सगळे टाळकरी, जुने टाळकरी. हे काही तिकडे बँडकडे जाऊन येऊन राहिले, इकडे येऊन राहिले. एवढं ते आले तिकडून बँडकडून इकडे आले. चला विठ्ठल. दुसरे आमचे खाली बसलेले संजय महाराज, हो बघा, ते त्यांचं काम जे आहे ते करता येते बरोबर. ते कीर्तनकार आहे, कथाकार आहे, ते हजर आहे. सुंदर असा या ठिकाणी उपक्रम आहे. संपूर्ण गाव एकत्रित येऊन सर्वांच्या सहकार्यातून होणारा आपला हा उत्सव आहे. बघा, त्यावेळेस सर्वांनी सांगितलं महाराज कीर्तन होतं, सगळी मंडळी होती, तिकडे बापूसाहेब होते वगैरे सगळे टाळकरी भजनी मंडळ. महाराज या बरं म्हटलं, नक्की येतो. पण इथे वातावरण पाहिलं तर असं वाटतंय की आपला सप्ताह सुरू आहे, दुपारचं कीर्तन सुरू, असं वातावरण सर्व या ठिकाणी व्यवस्थित आहे. घराघरातून महिला मंडळाने पूर्णाच्या पोळ्या आणल्या. अरे ज्या पूर्णाच्या पोळी करता आईसाहेब मुक्ताई माता, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज यांच्या डोळ्यातून अश्रू आले. कशा करता? पूर्णाच्या पोळी.
सहज मनामध्ये आलं की पुरणाची पोळी पाहिजे मला. मुक्ताई, अगं पुरणाची पोळी खाऊ वाटते मला. ज्ञानोबा आहे सांगतोय. कुंभार बाबाकडे खापर आणण्याकरता गेले. कुंभार बाबाने खापरही दिल्या, पण विठोबा खेचराने ते खापर खाली फेकलं, फोडलं त्याला. तुम्हाला संन्याशाच्या मुलांना कशा करता पुरणाची पोळी पाहिजे, कशाला मांडे पाहिजे? आणि मग त्यांच्या मनात आला तर हे मनातल्या मनात मांडे खात असते. पण ज्ञानोबरायांच्या पाठीवरती आदिशक्ती मुक्ताईने मांडे बांधले. आणि तो पाहुणचार आज आपल्या गावामध्ये आहे. किती भाग्य आहे महाराज आपलं, हो, की तो पाहुणचार आज आपल्या गावामध्ये ग्रामस्थांनी ठरवला. हे जामनेर तालुक्यातलं पहिलं गाव आहे. विठ्ठला विठ्ठला तसंच अजून उपक्रम करावा लागेल तुम्हाला. 2004 मध्ये सप्ताह झाला तुमचा, शताब्दी झाली. आता 125 वर्ष तुमचं. 2000 या वर्षी पाहिजे होतं ना, 25 ला नाही, किती मध्ये म्हणजे 4 हा नाही आहे, हा 20 झालं, 21 बरोबर. आता 125 वर्षाला जेव्हा 125 वर्ष पूर्ण होतील, ते जेही साली समजा 29, त्यावेळेला असाच भव्य आणि दिव्य सप्ताह झाला पाहिजे. कारण ते कोणतं वर्ष राहील? होईल. वा 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 वा, इकडून पाठिंबा आल्यावर पण काय भव्य प्रमाणामध्ये झालं पाहिजे. आणि भूतोन भविष्यती असा सप्ताह झाला पाहिजे. पुढच्या वर्षापर्यंत आईसाहेब मुक्ताईचं मंदिरही झालं पाहिजे. आणि पुढचा सप्ताह प्राण प्रतिष्ठेचाच झाला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला माळपिंपरीवाल्यांना भगवंताने खूप शक्ती दिली, आईसाहेबांनी खूप शक्ती दिली. काही अवघड नाही त्यांना. सर्वांनी जर मनामध्ये ठरवलं तर मंदिर होण्याकरता उशीर लागणार नाही. सगळे ठरवतीलच, हे काही सांगण्याची गरज नाही. आज आपला हा हनुमान जयंतीचा दिवस, त्या प्रित्यार्थ जो काही सेवेकरता अभंग निवडलेला आहे तो नामदेव महाराजांचा 4 चरणाचा आणि हनुमंतरायाच्या जन्मप्रसंगाचं वर्णन करणारा असा अभंग आहे. आपण जर नामदेव महाराजांचा गाथा जर पाहिला तर त्या गाथ्यामध्ये ज्या ज्या संतांनी समाध्या घेतल्या त्यांचंही वर्णन केलेलं आहे. त्यांचा जन्म कधी झाला, कुठं झाला, काय झाला त्याचंही वर्णन केलेलं आहे. समाधीचं पण वर्णन आहे आणि जन्माचं पण वर्णन आहे. आईसाहेब मुक्ताईच्या समाधीचं वर्णन वाचा तुम्ही. तापीचे तिरी महद्ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन उद्य वैशाख मास दसमे निर्मळ उष्णकाळ फार तापतसे पाहिले गे माय आम्ही तापी तीर उतरले भार वैष्णवांचे असं वर्णन मुक्ताईच्या समाधीच्या अभंगामध्ये आहे. कोणत्या तिथीला काय, कोणत्या वेळेला सगळं वर्णन नामदेवरायांनी केलेलं आहे. तसं जन्माचं पण तसं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक संताच्या समाधीचं जन्माचं वर्णन त्या गाथ्यामध्ये आपल्याला सापडतं. एवढंच नाही, काही काही संतांचं चरित्र पण त्या गाथ्यामध्ये नामदेव महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. अनेक संतांचं त्यांच्या कालामध्ये त्यांच्या समकालीन जे संत झाले ना त्यांचं सर्व चरित्र लिहिलं. तसं हनुमंतरायाचं चरित्र, त्यांचा जन्म कोण्या दिवशी झाला, कोणत्या वेळेला झाला, त्यांच्या आईचं नाव सांगितलंय, हे सगळं वर्णन या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी केलेलं आहे. पिंड घारीने झडपिला, तो कसा झडपिला, कुठून झडपिला त्याचं वर्णन आहे. पुढे नेऊन पुढे टाकला, अंजनीने तो सेविला, तो अंजनीकडे टाकला. बरं,
का टाकला तर तपश्चर्या सुरू होती. काय झालं पुढे? अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले. अंजनीच्या तपाकरता महारुद्र पोटी आले. कोण आले महारुद्र? त्याचं वर्णन केलेलं आहे. कपी रूपी प्रगटला. आणि नामदेव महाराज सांगतात मी त्यांना वंदन केलं. कोणत्या वेळेला आला ती वेळ पण सांगितली, ती तिथी पण सांगितली. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्य उदय समयासी, तो समय पण सांगितला. असा वर्णन करणारा हा 4 चरणाचा नामदेव महाराजांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज दशरथजीला काय झालं? पुत्रच नव्हता. कोण आहे महाराज आणि दशरथ महाराज इंद्र देवाला मदत करण्याकरता, देवता लोकांना मदत करण्याकरता स्वर्गामध्ये गेले. आणि एका बाजूने देवता लोक आहे, एका बाजूने राक्षस लोक आहे. दोघांशी युद्ध झालं. पण त्या युद्धाला जाताना कैकेयी माता बळजबरीने त्या रथात बसून गेली होती. महाराज दशरथजी सांगत होते कैकेयी तू येऊ नको. नाही म्हणे मला यायचंच आहे. अगं युद्ध आहे तिथे, असू द्या पण मला यायचंय. आणि मग ती कैकेयी बळजबरीने त्या रथामध्ये बसली गेली. योग असा आला की युद्ध करता करता महाराज दशरथजीच्या रथाचं चाक तुटलं. आग तुटला आणि कैकेयी खाली उतरली. कैकेयीने पाहिलं, हात घातला आणि तो आग सावरून धरला. काही लोक बुद्धिवादी लोक डोकं चालवतात, मग तिचा हात मुडला नाही का? अरे हात मुडला नाही का मुडला नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला. बुद्धिवादी लोक डोकं चालवतात, चांगली गोष्ट आहे, पण शास्त्रही माहिती पाहिजे आपल्याला. तिचा हात का मुडला नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कैकेयी हे लहान असताना अनेक मुली ऋषीच्या आश्रमामध्ये सेवा करण्याकरता होत्या. त्याच्यामध्ये एक कैकेयी होती. एक दिवस ऋषी ध्यानस्थ बसले. आता ते पुरीच नव्ह. ऋषी ध्यानस्थ बसल्यानंतर कैकेयीने काळं घेतलं, ताव्यात असेल कोणता असेल, आणि ते ऋषीच्या तोंडाला लावलं. काही वेळ गेल्यानंतर ऋषी ध्यानातून जागे झाले. बाकीच्या मुली म्हणायला लागल्या, महाराज, ऋषी महाराज बघा तुमच्या तोंडाला काळं काळं काय लागलं. म्हणे काय लागलं का? कोणी लावलं हे? म्हणे त्या कैकेयीने लावलं. ऋषीने कैकेयीला बोलवलं. कैकेयी का ग हे काळं तू लावलं का माझ्या तोंडाला? म्हणे हो. लहान असते. म्हणजे तू जसं माझ्या तोंडाला काळं लावलं ना, तसं जगामध्ये तुझ्याही तोंडाला काळं लागेल आणि ते कुणाकडून पुसल्या जाणार नाही. ती कैकेयीच्या डोळ्यातून अश्रू आले. गुरुदेव, या हातांनी तुमची सेवा केली हो. मी नासमजे, मला कळत नाही, झाली माझ्याकडून चुकी, पण एवढी कडक शिक्षा देऊ नका. जा, ज्या हाताने तू माझी सेवा केली ते हात तुझे देव कार्याकरता मदती करता लागतील. हा ऋषीचा काय होता? आशीर्वाद होता. म्हणून देव कार्याकरता, देवांना विजय मिळवून देण्याकरता रथाचा आग तुटला, हात घातला म्हणून बुडला नाही. त्याला कारण काय? ऋषीचा आशीर्वाद. ठल विठ्ठल. आणि मग युद्ध संपलं. देव लोकांना विजय प्राप्त झाला. महाराज दशरथजीलाही विजय प्राप्त झाला. आणि दशरथजीने मागे उडून पाहिलं, पण रथामध्ये कैकेयी नव्हती. मागे उडून पाहिलं, कैकेयी दिसत नाही. खाली पाहिलं तर कैकेयी हात घालून. कैकेयी का ग केव्हापासून? बराच वेळ झाला. अरे अरे अरे, आता वर ये.
काय मागायचं तुला ते 2 वर माग, मी देण्याकरता तयार आहे. म्हणे मला 2 वर नको, काम पडेल तेव्हा मागेल, आता सध्या नको, चला पुढे. आणि मग देव लोकांनी सांगितलं, महाराज दशरथजी तुम्ही आले म्हणून आम्हाला विजय प्राप्त झाला, तुम्हाला काय मागायचं असेल ते मागा. महाराज दशरथजीने सांगितलं मला काहीच नको, मला कमी काय, सर्वच आहे माझ्याकडे. महाराज दशरथजी बाजूला झाले आणि कैकेयी आले तिथे. देव लोक म्हणायला लागले, कैकेयी तुला काही मागायचं असेल माग. महाराज दशरथजीला मी माग म्हटलं पण त्यांनी काही मागितलं नाही. तुला जर काही मागायचं असेल तर माग. कैकेयीने सांगितलं तसं तर मागण्यासारखं काही नाही, पण एक गोष्ट आहे, आता ती बायांची जात असते. अलग लक्षामध्ये बाया काही ना काही डोक्यामध्ये वेगळं काढत असतात, मागल्याशिवाय राहत नसतात. मंदिरात जरी गेले तरी ते स्वतः करता काही मागणार नाही, पण मालका करता मागल्याशिवाय, महिला असे स्वतः करता काही मागणार नाही पण मागता कोणा करता. इतकं तरी त्यांच्या मुखातील आमचं सौभाग्य कायम राहू दे म्हणजे कोणा करता झालं ते, मालकाचं आयुष्य वाढू दे. सौभाग्य कायम राहू दे म्हणजे मालकाचं आयुष्य वाढू दे. तसं कैकेयीने सांगितलं मागण्यासारखं तर माझ्याकडे काही नाही, पण एक आहे, काय, आम्हाला मुलगाच नाही हो, मुलगा झाला पाहिजे असं काही करा. सांगितलं पुत्र कामष्टिकेतने करा, तुम्हाला मुलगा होईल. गुरु महाराजांनी सांगितलं पुत्र कामष्टिकेतने करा, आणि देवता लोकांनाही सांगितलं पुत्र कामष्टिकेतने करा. मग आता ते यज्ञाची सुरुवात करायची आहे, काय करावं लागेल. त्यावेळेला सांगितलं पहिल्यांदा तुम्ही 3 सोपद मारून आणा, त्याच्यानंतर मग यज्ञाची काय होईल सुरुवात होईल. सगळं यज्ञाची तयारी आम्ही करतो, तोपर्यंत तुम्ही ते काम करा. महाराज दशरथजी जातात, पण दिवसभर फिरतात पण शिकार मिळत नाही. रात्री एखाद्या तळ्यावर थांबलेत ते, त्या तळ्यावर की कोणीतरी येईल पाणी पिण्याकरता. तर सकाळी सकाळी एक आला, हे झाडावरती चढून बसलेले होते. महाराज दशरथ म्हणजे शब्द वेदाने बाण मारणारा व्यक्ती होते, आणि आंधळ्या आई बापाला श्रावण बाण यात्रेला घेऊन चालले होते. पुढं यात्रेला, काशी यात्रेला, आणि पाणी मागितलं म्हणून हे पाणी आणण्याकरता गेले कावळ ठेवून. यांनी ती झारी बुडवली, यांना वाटलं कोणीतरी पक्षी आला, बाण सोडला, असा तो बाण श्रावणाच्या छातीत गेला. शर आला तो धावून आला काळ, निभळला श्रावण बाळ. आता ते पुढचं पाठ आहे. आणि मग खाली उतरले. आई गा शब्द ऐकल्यानंतर पाहिलं तर रक्त वाहतंय, कंबर पासून पाण्यात पाय आहे, बाकी वर रक्त वाहत 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 पाण्यात गेलं, आणि त्याच्याने पाणी तांबडं झालं. अर्धी झारी खाली पाणीच पडलेलं आहे, अर्ध पडतंय बारीक बारीक थेंब, झारी बाजूला पडलेली. दशरथाने पाहिलं, बापरे कोण आहे तुम्ही. म्हणे तुम्ही कोण ते सांगा. श्रावण विचार, अरे तू कोण आहे ते सांग. तुम्ही कोण ते सांगावं. बोल. म्हणे मी या देशाचा राजा आहे दशरथ. वा वा वा, तुमच्याबद्दल खूप आदर होता आम्हाला, खूप पुरुषार्थही वाटत होता, पण आज तुम्ही तो पुरुषार्थ कुठं दाखवला. एका आंधळ्या आईबापाच्या मुलाला संपवलं तुम्ही. माझे आईबाप बिना पाण्याचे बसलेले आहेत तिथे. राजा मी मरतो पण हे पाणी तिथे घेऊन जा. तर ती झारी उचलली. इकडे वेळ कमी असल्यामुळे गेले श्रावण बाळ, हे झारी घेऊन निघाले. पण इकडे कानावर आवाज येत होता म्हातारे आई बापांचा, श्रावण श्रावण श्रावण, कानावर आवाज येतो. याने पायाचा आवाज ऐकला. आई वडिलांनी सांगितलं
श्रावणा, अरे का बोलत नाही? बोलतच तू जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी घेणार नाही. नाईलाज झाला. अहो मी श्रावण नाही. कोण आहे? मी दशरथ आहे. मग माझा श्रावण कोणी आहे? कोण्या प्राण्याने खाल्लं का काय त्याला? म्हणजे प्राण्याने नाही खाल्लं. मीच एक असा आहे की त्या प्राण्यापेक्षाही प्राणी मीच झालो. माझ्या बाणाने तुमचा श्रावण मार मारला. शाप दिला त्यांनी, आम्ही पुत्र शोकाने मरतो, तुलाही पुत्र शोकाने मरावं लागेल. राजा दशरथाला एका बाजूला आनंदही झाला आणि एका बाजूला दुःखही झालं. आनंद कशाचा? मुलगाच नाही म्हणून यांच्या शापाने का होईना मुलगा होईल. दुःख कशाचं झालं? पण त्या मुलगाच्या विरहाने मरावं लागेल. विठ्ठल विठ्ठल आणि मग यज्ञ सुरू झाला. यज्ञ नारायणही प्रसन्न झालेत. बोलिये यज्ञ नारायण भगवान की. आणि त्या यज्ञामधून प्रसाद बाहेर आला आणि त्या प्रसादाचे 3 भाग केले गुरु महाराजांनी. किती भाग केले? हे एवढं जे सांगलं तुम्हाला, हे हनुमान जन्माची कथा सांगतोय. एवढं जे रामायण आलंय कशा करता आलं? रामायणातला जर तुम्ही हनुमान बाजूला काढला तर तुम्ही रामायण पाहणार त्याच्यात हनुमान आहे म्हणून रामायणाला मजा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग 3 भाग केले. पहिला भाग कौशल्याला, दुसरा भाग सुमित्रेला आणि तिसरा भाग कैकेयीला. कैकेयीला राग आला. का राग आला? युद्ध करण्याकरता कोण गेलं होतं? मीच गेली होती. ते रथाचं यांचा आग तुटला, हात कोणी घातला? मीच. देवता लोकांना यांनी तर काही मागितलं नाही, पण मागितलं कोणी? मीच. सर्व मीच केलं. प्रसाद मला सर्वात शेवट. बरोबर आहे की नाही? आम्ही सर्व केलं ना, आम्हाला प्रसाद शेवट. कैकेयीला राग आला. पण एक लक्षात ठेवा, कार्य कोणतंही असू द्या, कार्य कोणतंही असू द्या, आपण पुढे असलो काय मागे असलो काय, पण आपण काय करतो त्या कार्यामध्ये हे जरी लोकांना दिसलं नाही दिसलं तरी मंदिरात जो बसलाय त्याला दिसलं म्हणजे भरपूर झालं. ठाला विठाला. त्या मंदिरातल्याला सर्व कळतं. याने जोडण्याचं काम केलं का तोडण्याचं काम केलं? कोणाला कळतं? आपल्याला समजणार नाही हो काही. पण बुद्धिमताम वरिष्ठ. सगळ्यांमध्ये श्रेष्ठ बुद्धिवान कोण असेल तर हनुमंतर आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? बुद्धिमताम वरिष्ठ. असं बुद्धिवान हनुमंतर आहे. सगळं कळतं त्याला. आणि मग शेवट प्रसाद दिला म्हणून ती रुसून बसली. इतक्यामध्ये भगवान परमात्म्याचं सगळं नियोजन होतं ना ते. म्हणून ती घार आकाशातून आली आणि तो प्रसाद हातातच होता. ते घार आकाशातून येता बरोबर त्या घारेने त्या कैकेयीच्या हातातला पिंड उचलला. हे अभंगाचं प्रथम चरण. पिंड I
मार्गाने घेऊन चालले. आकाश मार्गाने घेऊन जात असताना इकडे पर्वतावरती अंजनी माता तपश्चर्या करत होती. अशी आंजोळी करूनच बसलेली होती ती. कोण? अंजनी माता. इतक्यामध्ये गारीने तो पिंड तिथेच टाकला. तिला वाटलं देवाचाच प्रसाद मिळाला, आता खायला काही हरकत नाही, आणि तिने तो भक्षण केला. अंजनीने तो सेवीला तिने खाल्ला तो पिंड. कोणता पिंड होता तो? अहो तो काही सामान्य नव्हता. तो रुद्राचा अवतार होता. कोणाचा? रुद्राचा. म्हणजे भगवान शंकरजीचा 11वा रुद्र म्हणजे हनुमंतराय. विठ्ठला 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 तुका महाने रुद्रा तुका महाने रुद्रा या 11वे रुद्र हनुमंतराय होते. कारण जेव्हा मीटिंग भरली ना पुढं स्वर्गामध्ये देवलोकांची, की या पृथ्वी तलावरती पाप अग्नीत झालं आणि पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय सांगत असे. तेव्हा देवाने सांगितलं सर्व देवता लोक वांदर बना. वांदर. बरं ठीक आहे, तुम्ही शेषा अवतार घ्या. शेष बोले ठीक आहे, घेतो मी अवतार. शेषाने लक्ष्मणाचा अवतार धारण केला. त्यावेळेला त्या मीटिंग मध्ये भोलेनाथ बाबाही होते. भोलेनाथ बाबाने सांगितलं मी वांदराचा अवतार घेतो, सर्वात मोठं वांदर मी राहील आणि माझं नाव बजरंग बोली राहील. हा त्या मीटिंग मधला विषय बर. म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. आणि मग तो अंजनीने प्रसाद सेवन केला आणि मग आमचे हनुमंतराय त्या ठिकाणी प्रगट झाले. पिंड घाडीने धरला अंजनीने तो. पण अंजनी माता काय करत होती? तपश्चर्या करत होती. तिच्या तपा करता भगवंताला अवतार घ्यायचाच होता, पण तिच्या तपा करता आले तर एका कामात 2 कामं करायची. तपश्चर्या पूर्ण करायची, कुठेतरी अवतार घ्यावा लागेल. संत आणि भगवंत कुठेही अवताराला येत नसतात. कोण? संत आणि भगवंत कुठेही अवताराला येत नाही. मग ते पवित्र कुळ शोधत असतात, पवित्र आई वडील शोधत असतात, पवित्र देश शोधत असतात, पवित्र गाव शोधत असतात,
आणि त्या ठिकाणी अवताराला पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास, म्हणून कुठंतरी कोणाच्या तरी पोटी जन्म घ्यावा लागेल. पण आता योगा योगच आहे, म्हणून अंजनी माता तपश्चर्या करते, त्याच्याकरता तिथेच अवतार घ्यायचा. म्हणजे एका कामामध्ये नाही तर 2 सख्खे मित्र होते, दोघही आई बापाला एकटीच, दोघही शाळेत बरोबर, दोघही मित्र शाळेत बरोबर. पण एकाला लागली नोकरीने, एक झाला व्यापारी. व्यापारी राहिले गावात, नोकरीवाला गेला अमेरिकेत. नोकरीवाला कुठं? अमेरिकेत. व्यापारी कुठं? पण जिवलग मित्र, सख्या भावापेक्षाही जिवलग मित्र. आणि मग याची 50 एकर जमीन कोणाची? अमेरिकेत जो होता त्याची. व्यापारी श्रीमंतच होता, पण याची 50 एकर जमीन एकटाच होता, मोठा वाडा, म्हातारे आईबाप. पण याने सांगितलं, मित्रा मी जातो आता तिकडे, पण तू आईबापावर लक्ष देत जा माझ्या. मग त्याने त्या आईबापाकडे लक्ष द्यायचं. आता ते किती दिवस जगणार म्हातारे माणसं. असं करता 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 वडील गेले आणि मित्राने फोन लावला अमेरिकेत. अरे वडील गेले, ये लवकर. म्हणे मला काही सुट्टी भेटत नाही, तूच त्यांचा मुलगा समजून सगळं आवरून घे. काय लागलं तर पैसे पाठवून देतो मी, पण माझं जमत. याने सगळं ते आवरून घेतलं, तेरवा वगैरे झालं, सगळं झालं. अजून काही दिवस गेले आणि मग आई गेली. परत सांगितलं, आई गेली आता तरी ये. अरे अमेरिका म्हणजे तुला काय असं काही जामनेर वाटलं का रे? इतक्या लांबून सुट्टी कशी भेटेल? नाही येता येत मला. घे आवरून, आता मी पैसे पाठवून देतो. त्याने पैसे पाठवून दिले, याने आईचंही केलं. पण त्या मित्राला एकच मुलगी होती. कोणत्या? व्यापारी मित्राला. त्याने त्याच्या आईवडिलांचं तर केलं, पण आता एकच मुलगी आणि तिचं लग्न झालं. आणि मग मित्राने फोन लावला, हे बघ वडील वारले तर तू काही आला नाही, आई वारली तरी आला नाही, आणि माझा जिवलग मित्र आहेस तू, पण मला एकच मुलगी आहे आणि तिचं अमक्या अमक्या तारखेला लग्न आहे. जर आला तर आपलं मित्रत्व कायम राहील, आणि नाही आलं तर मित्रत्व संपलं म्हणून समजून घ्यायचं. निर्वाणीचा फोन लावला त्याने. याला वाटलं आता एवढं आपल्या आई वडिलांकरता याने केलं, एकच मुलगी आहे, बरोबर आहे याचं म्हणणं. तर आपण एका ताटामध्ये जेवत होतो, बरोबर राहत होतो, मित्रत्व आपल्याला सोडता नाही येणार, म्हणून त्याने आला तो. आता बऱ्याच वर्षानंतर आला होता. मग असे म्हातारे मंडळी होती आमची, त्यांना तो दिसला. आता म्हातारे माणसं उगे राहत नाही, योग्य बोलत असतात. त्यांनी बोलायला सुरुवात केली, का रे अमेरिकेत गेला म्हणजे फार मोठा झाला का तू? अरे कमीत कमी आई वडिलांकरता तरी यायला पाहिजे होतं. तुझ्या आई वडिलांनी तुझ्याकरता काय कमी केलं? 50 एकर जमीन आहे, मोठा वाडा आहे, पण आई वडील गेल्यापासून ते जमीनही पडीत, तो वाडाही बंधन, त्याच्यामध्ये सगळं गाजर गवत नाही, येड्या बाबू. आणि मग ते म्हणायला लागले, तुझ्या बापाने काय काय केलं तुझ्याकरता, आईने काय काय केलं, तू आलाच नाही. मग अशा म्हाताऱ्या लोकांच्या गप्पा ऐकून त्याच्या मनामध्ये जागृती आली. आणि मग त्याने ते वाडा उघडला आणि पाहिलं की बरोबर आहे, आमचे वडील इथे बसत होते, आई इथे बसत होती, आम्ही इथे मित्र खेळत होतो. कसा वाडा होता आमचा, पण आता कसा झाला. पण श्रीमंत होता ना तो. त्याने 50 मजूर सांगितले आणि सगळ्या येड्या बाबुड्यान गाजर गवत उपटून फेकून दिलं. सर्व वाडा तयार केला. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. तो वाडा साफ करण्याकरता आला होता का मित्राच्या मुलीच्या लग्नाकरता? कशा करता?
आता मित्राच्या मुलीच्या लग्नाकरता यायचंच आहे म्हणून वाडाही साफ करून तसं भगवान शिवजीला वाटलं आता हनुमंताचा अवतार आपल्याला घ्यायचाच आहे, पण अंजनी माता इकडे तप करते ना, मग इकडे तिकडे न जाता एका कामात दोन कामं करायचे म्हणून अंजनी मातेच्याच उदरामध्ये अवतार घ्यायचा कारण योग्य आहे। आणि तिथे अवतार घेतला कारण तपश्चर्या तेवढी होती। हे नामदेव महाराजांनी घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जीवनामध्ये अनेक प्रकार आहेत। खूप मोठे मोठे पराक्रम हनुमंतरायाने केले। सीता मातेचा शोध लावण्याकरता लंकेमध्ये गेले आणि लंकेमध्ये गेल्यानंतर तिथे फिरायला लागले। लंकेत फिरता 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 पाहिलं तर घर सगळे दिसायचे कडसात मंदिरासारखे। हनुमंतरायाला वाटलं आपला काही विजय प्राप्त होणार नाही कारण हे तर सगळे हरिभक्त परायण दिसत आहे, आपला विजय कसा काय प्राप्त होईल। पण हनुमंतरायाला बाहेरून घर पाहिले हनुमंतरायाने, पण आत गेले हनुमंतराय तर तिथे हनुमंतरायाला वेगळंच दिसलं। काय होतं तिथे? तिथे मदिरा, मांसाहार। हनुमंतराय म्हणे ऊपर से तो खूप बनी अंदर की जाने, हे वरून घर दिसत आहे फक्त मंदिरासारखे, पण आत काही खरं दिसत नाही। मग विजय प्राप्त करणं सोपं आहे आपल्याला। सर्व दूर फिरता 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 हनुमंतरायाला एक घर दिसलं, तिथे तुळशी वृंदावन दिसलं। कोण दिसलं तिथे? तुळशी वृंदावन दिसलं। हनुमंतरायाला तुळशी वृंदावन दिसलं। हनुमंतराय त्या घरामध्ये सूक्ष्मरूप धारण करून गेले तर तिथे उद्गार निघाले। हनुमंतरायाच्या कानावर उद्गार आले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम, राम 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 सीता राम राम 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 राम, रामचंद्र भगवान असं भजन त्या एकाच घरात सुरू होतं। कोणाचं घर होतं ते? विभीषणाचं घर होतं। आणि मग हनुमंतरायाने रूप प्रगट केलं। जिथे रामरामाचं भजन होतं तिथे नाचायला लागले। कोण? हनुमंतराय नाचतायत। नाचता नाचता विभीषण बाहेर आले, पाहिलं तर कोण पावली खेळून राहिले ते
अरे कोण आहे? मी हनुमंत आहे, रामाचा भक्त. वा 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 वा. आणि मग दोन भक्ताचं मिलन झालं तिथे. 4 मिले 64 किले 20 रहे करजोड. हरिजन से हरिजन मिले तो बहुत से 7 करोड. 2 भक्ताची भेट झाली. आणि मग विभीषणाने प्रश्न विचारला, हनुमंता मला बापाचं दर्शन होईल का रे? म्हणे होईल, मी असल्यावर कसं होणार नाही. पण एक विभीषणा काय, मला आईचं दर्शन करून दे. सगळं नगर फिरलं तर दिसत नव्हती ना सीतामाता. आई कुठे आहे ते सांग. अरे इथून बाजूला काही अंतरावर अशोकवन आहे आणि त्या अशोकवनामध्ये अशोक वृक्षाच्या खाली आई बसलेली. हनुमंतराय तिथून निघाले महाराज आणि त्या अशोक वृक्षावर जाऊन बसले. खाली कोण बसलेली होती? सीतामाता. सीतामाता बसलेली. तितक्यात रावण आले. तो जरी सोबत होती, अनेक राण्या सोबत होत्या, काही दाशा सोबत होत्या. हे सीते, हे शेवटची संधी. आता जर होश होत नसेल तर मरणाकरता तयार हो. आणि त्या रावणाने तलवार काढली पण मंदोदरीने धरली. ती थांबा. मग तिथे ज्या काही दाशा ठेवलेल्या होत्या, त्रिजटा वगैरे, त्यांना सांगितलं यांना समज घाला सीतेला. निघून गेले. त्रिजटेला सांगितल्यानंतर बाकीच्या ज्या होत्या राक्षसीने त्रिजटा त्या सीतेला त्रास द्यायला लागल्या. त्रिजटा सांगते तिला त्रास देऊ नका, थोड्याच दिवसात तिचा मालक येणार आहे. पहिल्यांदा एक वांदरी. कोण सांगते बातमी? हनुमंतराय बरोबर ऐकत होते ना. एक वांदर येईल, तो अख्खी लंका जाळून जाईल आणि मग त्याचा मालक येईल आणि तो रावणाला मारेल आणि मग सीतेला परत देईल आणि तुमच्या काय अवकाय होतील मग त्यावेळेस. हनुमंतराय म्हणत काय बुद्धिवान लोक आहे. मी आलो फक्त तिकडेच माहिती, हिला कसं काय माहिती पडलं आणि पुढच्या कार्यक्रमाचं हिला कसं काय माहिती. कारण त्रिजटा ही भक्ती होती. इतक्यामध्ये सीतामातेने हात समोर केले आणि आकाशाकडे पाहून म्हणायला लागली सीतामाता, हे तारा, अरे आकाशातला एखादी तारा माझ्या अंगावर हातावर पडान मला जडून भस्म करा. कोण म्हणते? इतक्यामध्ये हनुमंतरायाने प्रभूकडून आणलेली अंगठी हातात टाकली. सीतामातेने पाहिली, हे तर प्रभूची अंगठी आहे, पण ही आणली कोणी? अरे का चुपकर बैठा आहे? बाहेर आ जाओ. पुढं बसलेला आहे कोण आहे? अरे बाहेर आहे. हनुमंतरायाने तिथेच कहाणी सुरू केली. राम कहानी सुनो रे भै, राम कहानी सुनो रे भै,
आणि प्रगट झाले, पण लहान रूपामध्ये. कोणत्या रूपात? आणि सीता मातेने पहिला प्रश्न विचारला हनुमंतरायाला, खरे इकडे आला तर कोणी पाहिलं का तुला? हनुमंतराय म्हणे, आईला वाटलं की मी खूपच चांगला आहे, खूप शांत आहे असं वाटलं. कोणी पाहिलं का? म्हणजे मी लहान दिसतो म्हणून असं वाटलं असेल. आई, कोणी पाहिलं नाही, पण एक मी रामाचा धोते, प्रभूने अंगठी दिली, पण लांबून आलो ना, बरं मग भूक लागली. अरे रस तयार आहे, उडदाच्या पोळ्या आणि रस. हनुमंतराय म्हणे, नाही नाही मला भूक लागली. तो बगीचा आहे समोर, जाऊ का माते? म्हणे तिथे पहारेकरी आहे. असू दे असू दे, पण एक काम कर हनुमंता, खाली पडलेले फळ खा. बरं ठीक आहे, आज्ञा माते. पण जाऊ का? जा, पण सांभाळून, राक्षस आहे तिथे. हनुमंतराय गेले. काय आज्ञा होती? खाली पडलेले फळ. यांनी काय करायचं? झाड उपटायचं आणि खाली आदळायचं. खाली आदळलं की मग फळ घ्यायचं, ते तोंडाला लावायचं, फेकून द्यायचं. परत दुसरं झाड काढायचं, ते आदळायचं, त्यातलं फळ घ्यायचं. कोणते झाड उपटलेत? आणि सामान्य वृक्ष नाही, परमार्थामध्ये आडवे येणारे वृक्ष उपटले. बघा, प्रल्हादे जनक विभीषण बंधो, राज्य माता निंदो भरते केली. हे आडवे येणारे वृक्ष होते की नाही? हे जसे उपटले ना, तसे ते वृक्ष उपटलेत. आणि मग ते जागे झाले, ते धावत आले. धावत आल्यानंतर त्यांनी हनुमंतरायाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हनुमंतरायाचं ठरलेलं होतं शेपटीत गुंडाळायचं, वर न्यायचं, खाली आदळायचं. खाली आदळले की ते म्हणत होते, बाबा ओ गधेवाले बाबा, गदा होती आता, हमें मत मारो, हम बाल बच्चे वाले हैं, हमें मत मारो. हनुमंतरायाने शेपटीत बांधायचे. तुम्हाला वाचायचं आहे का रे? म्हणे हो, वाचायचं असेल तर भजन करा, श्रीराम जय जय राम. आणि मग त्या राक्षसांनी भजन सुरू केलं. काही काही मागे बसलेले होते ना, मागे थांबलेले होते राक्षस, ते मागच्या मागे पळाले. कुणाकडे? महाराज रावण की जय हो. हो, काही खरं राहिलं नाही आता. म्हणे काय झालं? तो कोणी माकड आला आणि तो भजन करायला लावतोय तिकडे. आणि मग पाठवलं कोण? अक्षय. हनुमंतरायाने विचारलं, खरे तो येणारा कोण आहे? म्हणे अक्षय. एका गुद्द्यात अक्षय का अक्षय मारला अक्षय. नंतर इंद्रजित आला वगैरे वगैरे वगैरे. हनुमंतरायाने खूप प्रयत्न केले, आपल्या जीवनामध्ये पराक्रम केले. असे हनुमंतराय कपी होते, तपी होते. नामदेवराय सांगतात ते प्रगट झाले अभंगाचं शेवट.
असा ज्यांचा अवतार झाला नामदेवराय म्हणतात. मी त्यांना काय करतो, वंदन करतो. आपलं ही संकल्पित वेळ संपली. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करू. परत जे कार्यकर्ते त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि ग्रामस्थ मंडळाला डबल देतो. कारण कार्यकर्त्यांच्या विनंतीला काय करतात, ते मान देतात. नुसते कार्यकर्ते ते तर करणारेच आहेत, पण ते काही करू शकत नाही सहकार असल्याशिवाय. म्हणून कार्यकर्ते नियोजन करतात आणि ग्रामस्थ मंडळ त्यांना भरभरून सहकार्य करते. जे कार्यकर्त्यांनी शब्द या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.